हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज बनवणार आपण फणसाची भाजी. तर भाजीचे वेगवेगळे प्रकार आहेत बनवण्याचे. तर आज आपण व्हेजवाली बनवणार आहोत. आणि जर जमलंच तर मी तुम्हाला म्हणजे आमच्याकडे सगळ्यात बेस्ट म्हणजे कोलिंब वगैरे टाकून बनवतात. तर ती पण खूप छान लागते भाजी आणि एकदम झटपट आहे आणि शिजायला पण एकदम मस्त आहे. तर बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओ शॉर्ट होईल कारण की जास्ती काही मोठी अशी रेसिपी नाही आहे. एकदम शॉर्ट बट स्वीट आहे आणि तुम्ही सुद्धा बनवू शकता फणसाची भाजी. आता वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते, त्याच्यामध्ये खूप काय काय टाकलं जातं. आता ज्यांना जशी आवडते तशी करतात, पण मच्छीमध्ये सुद्धा केली जाते. तर आज आपण व्हेज बनवणार आहोत कारण की आज वार आहे शनिवार, त्याच्यामुळे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला, भाजी आपण कशी करतात, काय करतात ते बघूया. तर इथे आम्ही कापून घेतलेले फणसाचे कच्चे जे गरे आहेत ते. आता एवढे काही आपण करणार नाही आहोत, आपण बाकीचे जे थोडे सगळ्यांना देणार सुद्धा, कारण की आजूबाजूला पण आपण देतोच. आणि भाजी लोकं आवडीने खातात, कारण की हे जे फणसाची भाजी आहे ना, खूप छान लागते, मस्त लागते. आता बनवायच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जण तिखटामध्ये करतात, काही जण हळदीमध्ये करतात, मसाला वगैरे न टाकता पण करतात. त्याच्यानंतर काही जण कोलिंब सुकी मच्छी वगैरे असेल ती पण टाकून करतात आणि खोबरं वगैरे पण टाकतात. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करतात. तर आपली पद्धत म्हणजे आज आहे शनिवार, तर आज आपल्याकडे काय मच्छी वगैरे खाल्ली जात नाही, त्याच्यामुळे एकदम शाकाहारी अशी आपण भाजी बनवणार आहोत. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत बाकीचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर जशी आपण भाजीला फोडणी देतो किंवा बाकी आपण ज्या काही शाकाहारी भाज्या बनवतो, फोडण्या वगैरे देतो, त्याच पद्धतीने ही पण भाजी बनवायची आहे. आणि ह्या दिवसांमध्ये ना प्रत्येकाच्या घरोघरी ही भाजी बनते. जशी आपण कोरीची भाजी बनवतो ना, ती पण किती छान लागते. त्याच पद्धतीने गऱ्यांची सुद्धा, कच्च्या गऱ्यांची भाजी केली जाते. तर ह्याच्यामध्ये तेलामध्ये आपण मोहरी, जिरं टाकलेलं आहे, त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे. बनवायला एकदम सोपी, सरळ आहे. तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवू शकता. आणि ह्या दिवसांमध्ये अजून पण तसं बघायला गेलं तर फणस वगैरे आहेत. काहीशी उशिरा वगैरे पण लागणारे जे फणस असतात ना, ते पण आपल्याला ह्या दिवसांमध्ये मिळतात. तर इथे बघा, मस्तपैकी कांदा वगैरे परतायचं काम चालू झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, काय वाटली, लगेच कमेंट करून मला सांगा आणि तुम्ही सुद्धा करू शकता छानपैकी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुपारच्या जेवणाला पण करू शकता किंवा रात्रीसुद्धा करू शकता. तर आज शनिवार आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं व्हेजवालीच आपण टाकूया. आणि नॉनव्हेज म्हणजेच काय, तर आतमध्ये सुकी मच्छी वगैरे टाकली जाते, छान लागते ती पण भाजी. आता ही जी भाजी आहे ना, पूर्ण शिजवायची नाही, थोडी कच्चट ठेवायची. आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत. कच्ची का तर चवीला खूप छान लागते. आता घरामध्ये तुमचे जे काही मसाले वगैरे असतील ना, ते पण तुम्ही टाकू शकता. आता प्रत्येकाकडे पद्धत असते, 1-2 वेगवेगळ्या प्रकारचे पण मसाले टाकतात. तिथे हळद टाकून झालेली आहे, जसं की मी आधी पण बोलली, हळदीमध्ये पण भाजी केली जातात, बिन मसाला टाकून सुद्धा. आणि खोबरं वगैरे पण टाकतात त्यात. आता हे आपण इथे एक मसाला टाकलेला आहे. घरामध्ये लसूण मसाला असेल किंवा अजून कोणता मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता. आणि बघा, अशा पद्धतीने छानपैकी आपली भाजी, कच्च्या फणसाची भाजी तयार होते. आणि हिला शिजायला पण जास्ती वेळ नाही लागत, कारण की पटकन वाफेवरची शिजवायची असते त्याच्यामुळे. आणि थोडी कच्चट ठेवायची, कारण की छान लागते कच्चट. तर आता कधी-कधी काय होतं घरामध्ये, पिकलेले वगैरे कच्चट असे फणस असतात ना, त्यांचीसुद्धा भाजी खूप मस्त लागते. गोडच लागते पण छान लागते. तिथे बघा कलर किती मस्त आलेला आहे फोडणीला. आता ह्याच्यामध्ये आपण ते जे कापलेले गरे आहेत ते ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि ह्या दिवसांमध्ये ना प्रत्येकाच्या घरोदारी ही भाजी बनते. सो मस्त लागते ही भाजी. तर इथे आता दुपारीच आपण जेवायला घेणार आहोत. तर हे बघा, मस्तपैकी टाकलेले आहेत. आणि अशा पद्धतीने छानपैकी हलवून घ्यायचे आणि पूर्णपणे वाफेवरती आपण हे शिजवणार आहोत. पटकन शिजते. आणि कलर बघा, शेवटी बघा कलर खूप छान येतो हिला. तर तुम्ही सुद्धा करा नक्की. ही जर रेसिपी आवडली तर नक्की करा. एकदम साधी, सोपी, सिंपल, जसं आपण बाकीच्या भाज्यांना फोडणी देतो त्याच पद्धतीने ही भाजी आपण केलेली आहे. बघा किती मस्त दिसते, बघा दिसायला खूप छान दिसते, कलर पण खूप मस्त आलेला आहे. तर अशा पद्धतीने एकदम कच्च्या फणसाची भाजी अशी केली जाते. तर आता आपण तसंच ठेवणार आहोत. आता थोड्या वेळाने झालाय, थोडा वेळ तर वरून असं मीठ टाकणार आहोत. मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं, मसाले वगैरे असतात त्याच्यामुळे मिठाचं थोडं प्रमाण कमी ठेवायचं, खूप छान लागते. तर छान बघा, एकदम सुकी-सुकी झालेली आहे. आणि शिजल्यानंतर बघा जे काही गरे आहेत ना, ते असे येल्लोइश झाल्यासारखे होतात किंवा असे डार्क एकदम असे ब्राऊन झाल्यासारखे बघायला मिळतील तुम्हाला. एकदम मसाले वगैरे सगळे लागलेले येतात. सो बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटतं. तर भाकरीबरोबर एक नंबर ही भाजी लागते. तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. जर तुमच्याकडे फणस असेल कच्चा वगैरे तर तुम्ही ट्राय करू शकता. तर अशा पद्धतीने आपली भाजी एकदम बनवून रेडी झालेली आहे. आता फक्त शिजायची बाकी आहे. तर आपण अशीच शिजत ठेवणार आहे एकदम वाफेवरती. 5 ते 10 मिनिटामध्ये भाजी एकदम बनून एकदम तयार होते. तर हे बघा, कलर बघा किती मस्त आलेला आहे एकदम. तर अशा पद्धतीने भाजी जी आपली आहे ना, ती मस्त अशी मंद आचेवरती
शिजत आपण ठेवणार आहोत. आणि बघा मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे फणसाचा कलर बघा कसे झाले, फणसाचे जे काही तुकडे आहेत ना ते बघा कसे झालेले आहेत. तर अशा पद्धती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी बनवली जाते. त्यातलेच एक प्रकार म्हणजे आपण अशी एकदम शाकाहारी पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे. म्हणजेच मच्छीचं आतमध्ये काहीच आपण टाकलेलं नाही आहे, एकदम मसाल्यामध्ये बनवलेली आहे. तर आपण बघा 5-10 मिनटं झाली त्याच्यानंतर मी ते बघे एकदम छान असा कलर आलेला आहे भाजीला. आणि जे काही हे आहेत तुकडे आहेत म्हणजे फणसाचे जे काही तुकडे ते बघा अर्धे कच्चे आणि अर्धे शिजल्यासारखे झालेले आहेत. त्याच्यामुळे आता आपण बंद करणार आहोत आणि अशीच भाजी आपण तशीच ठेवणार आहोत. तर एकदम अशी ना थोडी शिजलेली थोडी कच्ची ठेवली ना तर चवीला पण एक नंबर लागते. तर अशा पद्धतीने आपली कच्च्या फणसाची भाजी रेडी झालेली आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. जर तुम्हाला मसाल्यातली नको हवे असेल तर तुम्ही हळदमध्ये पण करू शकता. खोबरं वगैरे टाकून पण आजकाल लोकं भाजी बनवतात. आणि कोकणामध्ये खोबऱ्यामध्ये म्हणजे खोबरं हे असं आहे ना की प्रत्येक जेवणामध्ये वापरलं जातात. प्रत्येक जो काही पदार्थ असेल त्याच्यामध्ये वापरले जातात. ते बघा मस्तपैकी शिजून तयार झालेली आहे आपली भाजी. तर हे बघा मस्त असा कलर आलेला आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटेल. तर अशी एकदम सिंपल जशी बटाट्याची भाजी बनवतो त्याच पद्धतीने ही भाजी बनवलीत ना खूप मस्त लागते बघा. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.